मंडळी खिंडी, नद्या, पूल, पुतळे, पेठा, शनिवारवाडा, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, गडकिल्ले, संगीत, शिक्षण, अध्यात्म, संग्रहालये, पर्यटन स्थळे अशा सर्व आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असणारं आपलं पुणे ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन जातं. याचं कारण म्हणजे विठुरायाच्या लाडक्या भक्तांच्या म्हणजेच वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पुणे शहराचं रूपच पालटून जातं. विठू माऊली तू माऊली जगाची म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी तुम्हाला पुण्याच्या रस्त्यांवरून दिसतील. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ नये यासाठी गळ्यात तुळशीमाळ घालायची आणि आषाढी एकादशीच्या आधी वारीत सहभागी व्हायचं असा हा वारकरी. ऊन वारा पाऊस या सर्वांची तमा न बाळगता अहोरात्र सतत पावलं पंढरीकडे पडत असतात. खाण्याची राहण्याची अगदी कसलीही चिंता न बाळगता एक जोडी कपड्यांसोबत पावलं पडत असतात ती विठोबाच्या दर्शनाला. विठोबाचं गोड रुपडं डोळ्यासमोर असताना कसली तहान आणि कसली भूक. जागोजागी मुक्काम केला तरी थकलेल्या पायांनी आणि झुकलेल्या शरीराने डोळे मिटेपर्यंत सुद्धा विठोबाचंच भजन करत राहायचं. सकाळी उठायचं आणि पुन्हा पावलं पडायला लागतात ती पंढरीकडे. खरंच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान कुठे शोधून सापडणार नाही. हातात वीणा, भगवा झेंडा, गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर टोपी, कपाळावर टिळा, हातात टाळ आणि जवळ एक जोडी कपडा, तर स्त्रियांच्या डोक्यावर सुंदरसं तुळशी वृंदावन. या प्रत्येक वारकऱ्यामध्ये मला विठुराया आणि रुक्मिणी दिसते. भक्तीमध्ये तल्लीन झालेले चेहरे बघण्यामागचं समाधान वेगळंच. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेंदी हरी. सत्संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, चंद्रभागे स्नान, तुका म्हणे हेची दान. या वारकऱ्यांकडे पाहून असं वाटतं, पावलं मंदावली, शरीर थकलं, नजर धुसर झाली, पण भक्तीचा जोर मात्र ओसरला नाही. शेवटी काय, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा.